हे बघा मित्रांनो, आज मी जे बोलणार आहे थोडाफार तुम्हाला राग आलात कबूल आहे आम्हाला आता. कारण एका माणसाने काय केलं माहिती आहे का, डायरेक्ट पॉलिसीचे पैसे मग हातात दिले, फॉर्म भरला, सह्या केल्या फॉर्मवर, घरी जाऊन दुसऱ्या दिवशी वापस आला, म्हणतो बायको नाही म्हणती. डायरेक्ट का आला माझ्याकडं, आता त्या माणसाचं नाव सांगितलं नाही मी तुम्हाला. डायरेक्ट आला वापस आणि बायको नाही म्हणती. अरे बाबा, त्या बायकोला त्यानं समजून सांगायला पाहिजे की उद्या हा माणूस जरा गेला, काही झालं भस्कन, जीवनाचा काही भरोसा आहे का? हा काही नाही. करत्या माणूस असला घरातलं तर रिस्क घ्यायलाच नाही पाहिजे. घर कोण पाहणार नंतर? कोणीच नाही पाहणार. मग अशा वेळेस तर त्याला बायकोचं ऐकायला पाहिजे. सांग बरं तू. मला काय म्हणायचं, एक काम करणारा माणूस आहे ना, त्याच्यावर घर चालणार आहे, मग त्याचे काहीतरी इन्शुरन्स पाहिजे ना. गाडीचा काढत्या, फोनचा काढत्या, मग माणसाचं काय? माणसाचा बी इन्शुरन्स पाहिजे. नवी गाडी घेतल्यावर गाडीचा कसं इन्शुरन्स काढी द्या. अरे यांना लय वेळेस सांगितलं, समजत नाही यांना ब्रोकर लोक लागत्या. पोपटराव ब्रोकर कमी दिवसात जास्त पैसे नाही, गाडीचा इन्शुरन्स काढत्या. अजून ते गावड्या गाई घेतल्या, गाईचा इन्शुरन्स काढत्या. हा, अजून कायचा काढत्या इन्शुरन्स? बकऱ्याचा काढी द्या, म्हशीचा काढी द्या. अजून कायचा काढताय? हे सोनं ठेवतात, इन्शुरन्स काढताय. मग फक्त सोनं ठेवतात म्हणजे सोन्याचे पैसे फिटले पाहिजे, फक्त माणसाचं नाही की कशाचा इन्शुरन्स. मग यायला माणसाचा काढाल का रोगाला? स्वतःच नाही काढते, स्वतःच नाही काढत. अरे बाबा, उद्या अचानक तो वय 40 झालं, 40 झालं, 45 झालं, काही करता काही भरोसा आहे का? रस्त्यानं जाता जाता भरोसा नाही, पुढं जाऊन फसकन टपकू शकतात माणूस. एवढा आत्मविश्वास कशासाठी जीवनात? रस्त्यानं जाता जाता भस्कन काही होऊ शकतं. काही पण आम्हाला सुद्धा आमच्या जीवनाचा भरोसा नाही, एका दिवसाचा बी नाही. तुम्हालाच नाही म्हणत आम्ही, आमच्या जीवनाचा बी आम्हाला भरोसा नाही आहे. भस्कन चालता बोलता माणसं चालले, अटॅक येऊ राहिला, काही उरायला, काही बी उराल ना. आहे का नाही? परिस्थिती, सत्य परिस्थिती, याला सीजन सत्य परिस्थिती सांगतो. आणि आम्ही जेव्हा यायला हे जे पॉलिसी घ्या म्हणतो, नाही हो पुढच्या वर्षी काढू ना, आता पैसे नाही आहे आणि आता यंदा नको, टाळाटाळ करते लोक. नाही, पण अशी टाळाटाळ काढणं चांगलं नाही बाबा. तुम्हाला आम्ही समजून कसं सांगतो बाबा. अचानक तुम्ही समजा एखादा 12,000 रुपयाचा बी हप्ता भरला वर्षाचा, हो, तर 12,000चा हप्ता भरला, झालं काही असं होऊ नये, पण झालं, गेलं तर माणूस, त्या कुटुंबात लेकरं बाळ सगळे उघड्यावर पडत्या. कोणी पावशेर पत्ती साखर बी आणत नाही घरी. 13 दिवस येतं, बोलत, चहा पिऊन जात्या की घरच्या पैशाची साखर आणते. आज नुसतं 10व 13व सगळं हे बी घालायचं ठरलं तर 1 लाख रुपये खर्च माणसाला कीर्तन सगळं ठेवून राहिला. 13वा झालं म्हणजे कळलं की बैठक बसती, करा हिशोब, मग एवढे लागले तो. मग आता विचार कर, एखादा प्लॅन घेतला, 12,000चा हप्ता घेतला माणसाना, हो, आणि त्या 12,000च्या प्लॅनमध्ये त्याला किती रुपये मिळत्या? 4 लाख रुपये. 4 लाख रुपये नुसतं 12,000 भरेल असले तुम्ही, त्या माणसाच काय उद्या 4 लाख रुपये त्याच्या मुलाबाळाला वारसाला मिळाल्या. ते बी 12,000 रुपये वार्षिक जर गेला असला तर, मग 6 महिन्यात जर गेला असला तर तुम्हाला फक्त 6,000 4 लाख रुपये मिळाले तुम्हाला. आता तुम्ही आम्हाला शिकी द्या म्युच्युअल फंड असं, म्युच्युअल फंड तसं, असं नाही चालत. म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला याचं रिस्कवर आहे का? काहीच नाही, काही आहे 0%. अरे म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही, तुम्हाला सांगतो, आता काही करता काही झालं, गेले वर बायकोला माहीत बिरात नाही, ती बायको कुठून म्युच्युअल फंड घ्या, कोणी गुन्हा आणा, ते म्युच्युअल फंड काढा. LIC वाले तरी पुढे येऊन येतील तुमच्या घरी आणि पॉलिसीचे पैसे काढून देतील. आणि ते म्युच्युअल फंडचं काय कळतं तुम्हाला माहिती राहतं म्युच्युअल फंडचं. अरे म्युच्युअल फंड म्हणजे रोज पाहते, अरे बाप आज 100 झाले, आज 150वर गेलं मार्केट, लगेच 70 आलं. अरे बाप टेन्शन. म्युच्युअल फंडवाले आज येतं सिगरेट पिऊ मारायला आले. नाही 5-5 वर्षात तुम्ही म्युच्युअल फंड 5 वर्षात मी पैसे ठेवत नाही म्युच्युअल फंडमध्ये. ठेवत ना, रोज चेक करताय काढत्या, रिस्कवर नाही. गपगप सिगरेट बी द्या, गप्पा टेन्शन शेअर मार्केट. आम्ही कसं आहे थोडं बरं का, तुम्हाला राग ना की आम्ही शब्द थोडे बेकार असतात, पण आमची भावना वाईट नाही. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. पहिली गोष्ट, एक गोष्ट आहे का, एक उदाहरण आहे. एक माझ्या वडिलांना एक पॉलिसी काढली होती एका माणसाची बळजबरी. तुम्ही माणूस म्हणजे बोडख्याचा आहे, नाव बी सांगतो गावाचं, माणसाचं नाव नको सांगू, बोडख्याचा आहे. माझ्या वडिलांनी त्या माणसाची बळजबरी पॉलिसी काढली. बळजबरी 12,000 रुपये त्या माणसाने भरले. ऑगस्ट महिन्याची होती, किती 8 तारखेची 2024ची, आणि 8 ऑगस्ट
सॉरी 10 ऑगस्ट 2025ला तो माणूस वारला. पॉलिसी कितीची 8 ऑगस्ट 2024ची. म्हणजे त्याचा दुसरा प्रीमियम आला. तो प्रीमियम भरला नाही, पण त्या प्रीमियम भरायचा ड्यू तारखेच्या नंतर तो माणूस वारला. आणि LICचं काय राहतं, 1 महिना रिस्कवर चालू राहते, बरोबर. अरे त्या माणसाच्या घरच्याला प्रश्न पडला ना, गरीब आहे ना, गरीब. माहित नव्हतं, मला पण माहित नव्हतं ते आपले कस्टमर आहे का कोण आहे का काय. अचानक फोन आला, बाबा हा माणूस वारला आहे आणि त्यांची पावती घरात सापडली. फक्त पावतीवरती त्यांचा क्लेम केला मी केला. 2,04,800 रुपये त्यांच्या अकाउंटला आणून दिले 1 महिन्याच्या आत. आणि 15 दिवसात पोरीचं लग्न केलं बहिणीने डायरेक्ट. किती LICची ताकद आहे मित्रांनो, LICची ताकद. LICची. तुम्ही काय करता, आम्ही तुमच्याकडे आलो, सांगितलं तुम्हाला, 6 महिने तुमच्या मागं लागत भाऊ. तुम्हाला वाटतं ते हे आणलं काय काही कामधंदा राहत नाही आपले, कधी उठा त्या सुटा त्या आमच्या मागं लागत त्या. राव तसं नाही. आमचा उद्देश काय आहे, ह्या प्रत्येक माणसाची पॉलिसी पाहिजे, प्रत्येक माणसाचा विमा सुरक्षा कवच पाहिजे. आणि ते गरजेचं आहे. त्याची रक्कम जाते किती तुमची एकूण उत्पन्नापैकी विचार केला तर जात बी नाही ना, येते ना पण वापस. बरं ती चालली का पाण्यात टाकू राहिले का तुम्ही पैसे, सांगा बरं. असं बी बँकेत FD करणार आहे. FD करून काय बँकेत किती टक्के रिटर्न देते, काय रिस्क. 3 दिवस ऍडमिट जरा केलं, 3 दिवस समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी ऍडमिट केलं कोणाला समजा कुटुंबात, तरी 12,000 रुपये गपकन जाते 4 दिवसात. आयुष्याची फीस किती आहे? अरे दिवसाचा 4 आणि 5 हजार रुपये रोज चालतो आयुष्याचा. तर तुमचे एवढे पैसे तिथे जाते मित्रांनो, काय सांगा तुम्हाला. आता आम्ही जेव्हा तुमच्याकडे येतो ना, तर तुम्ही असं कमीत कमी नाही बाबा आता सध्या प्रॉब्लेम आहे, 3 महिन्यात काढून घेऊ. कुटुंबात कमीत कमी कार्ते व्यक्तीची पॉलिसी तरी पाहिजे, ज्याच्यावर कुटुंब सगळं अवलंबून आहे. आणि तो माणूस जरा येऊ द्या या जगात नसला, समजा काही करता काही झालं त्याचं चुकून, असं होऊ नये झालं तर उद्या त्याचं कुटुंबाला काय वेळ येते उघड्यावर लगी त्याचा विचार बी नाही करू शकत. आम्ही बघितलेली सत्य परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर आहे की आम्ही ज्यांच्या घरी जायचो, पॉलिसी घ्या म्हणायचो, त्यांनी घेतली नाही. आज ते पस्तावता अक्षरशः. देवानं असं करायला नाही पाहिजे होतं, पण होता काही गोष्टी. कारण की आपल्या हातात काय झालं मित्रांनो, हे जीवन आहे ना किडे मुंग्याचं झालं एकदम. असं म्हणजे किडे मुंगे पशु पक्षीमध्ये आपल्यामध्ये असा लय फरक नाही. आता कोणी असं भस्कन, जसे पाखरं त्यांना जीवन, मुंगी पण कोणाच्या पायाखाली आली की भस्कन मरे ती कधी ब्याऊ, तसं आपलं बी तसंच होईल. आपल्याला लागली कट गाडीचे रस्त्यानं हायवेन जाता लगी क्षणाचा भरोसा नाही. तुम्ही आसपासच्या किती बातम्या येऊ राहिल्या बरं, इकडून तिकडून भस्कन, कोण इकडून कधी बी ऐकू येते बातमी, पण ऐकू येते. आणि मग ते असं जर होऊ शकतं तर मग आपल्याला एखादी पॉलिसी काढून ठेवायला काय हरकत आहे बरं. मला काय म्हणायचं आहे, माणूस जर का 1,000 रुपये रोज घरच्यासाठी कमवतोय, 1,000 रुपये घरच्यासाठी कमवतो ना, मग 100 रुपये घरच्याच्या नावासाठी आपण नसल्यावर यांना कामात यासाठी टाकायला पाहिजे. नाही 100-50 रुपये तर तुम्ही रोजची बचत करू शकता. ही गरज आहे. तुमची 50 रुपये बचत केल्यानं महिन्याचे 1500 आणि वर्षाचे होता किती, 1500 गुणिले 12 जवळपास 15 नाही 1,500 15,000 अंतरी 18,000 रुपये. 18,000 रुपये तुम्ही वर्षाची बचत करू शकता. 50 रुपये रोजानं नुसते 18,000 रुपये. ताकद 18,000. 18,000 रुपये. 18,000 रुपये जर तुम्ही वर्षाला भरले तर तुम्हाला जवळपास 3 लाख नैसर्गिक विमा एका जीवन लाभ प्लॅन मध्ये, 6 लाख अपघाती विमा राहतो मित्रांनो. तेवढ्या याच्यात 50 रुपये बचतीमध्ये रोजचे 50 रुपये. कोणी तुम्ही 500 रुपये कमावता, कोणी महिला 300 रुपये कमावत्या, कोणी 1,000 रुपयापर्यंत पैसे कमावता मित्रांनो. तर त्यामध्ये तुम्ही 50 रुपये रोजची बचत का करू शकत नाही बरं. ते पैसे तुम्हाला कुठं पाण्यात टाकणे का? नाही, ते पैसे आपल्यालाच आपले रिटर्न मिळणार आहे कधी कधी. काही झालं रिस्कवर जाऊ द्या आणि सगळं जाऊ द्या. नाही जर काही झालं तर 3 लाखाचे आपल्याला 6 लाख भेटते ना पॉलिसी कंप्लीट झाल्यावर. 100% एक जीवन लाभ प्लॅन मध्ये 15 वर्ष पैसे टाकले की 20व्या वर्षी रिटर्न, 20-21व्या वर्षी रिटर्न मिळून जातात. रिस्कवर 21 वर्ष चालू राहते. आता काय सांगा काय नाही तुम्हाला, पण मग आता ते काय माहिती का, LIC एजंटची आठवण फक्त केव्हा येते, एखादा व्यक्ती गेला तर लगेच फोन, अरे यार पोपटराव असा असा माणूस होता, चांगला होता यार, त्यांचं काही डॉक्युमेंट आहे का, ते LIC काढलेली त्यांनी, काय म्हणते पण नाही. हा
याची पॉलिसी होती की नाही. याची आता काय झालं, कधी बी एखादं कुठं अंत्यविधीचा कार्यक्रम उद्या काही नाही, लगेच चर्चा होती डायरेक्ट याची पॉलिसी आहे की नाही. आहे बाबा, policy आहे का? पहा बरं, लगेच 13वी बी होऊ देत नाही तर त्या पॉलिसीचे कागद उचकणं चालू होतं. मित्रांनो, याची काय आहे, आपण फक्त इमेजिनच करा, एक विचार करा फक्त साधा, की आपण नसल्यावर आपल्या कुटुंबाचं कसं होईल, काय होईल. आपण आज जिवंत आहे, आपण काही बी दुनियाचे कुटाणे करतो, त्यांना पेन घेतो, पेन्सिल घेतो, शाळेची फीस भरतो, भानगडी करतो, सगळं करतो. पण जीवन लक्ष एक प्लॅन आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये प्लॅन नंबर मला वाटतं 733 LIC मध्ये 733 नंबर जीवन लक्ष प्लॅन आहे आमच्याकडं. त्या प्लॅन म्हणजे वडील उद्या कदाचित नसले किंवा ती करता व्यक्ती, वडील म्हणा, आई म्हणा, जे प्लॅन त्याच्या नावे दिलेला असतो मुलाच्या आणि त्याच्या, आणि तो प्लॅनचं असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे जबरदस्त भारी, की उद्या कदाचित वडील नसले तर ती वडिलांची काळजी सर्व ती पॉलिसी घेते. म्हणजे वडील गेल्यानंतर एक रकमी, समजा त्याला किती 10 लाखाचा विमा दिला समजा, 10 लाखाचा विमा दिला तर 10 लाख रुपये वन टाइम सुद्धा मिळतात. आणि त्याचे प्रतिवर्ष 10%, 10% म्हणजे 1 लाख रुपये दरवर्षी त्या मुलाच्या शिक्षणासाठी मिळतात. आणि जेव्हा त्या पॉलिसीची मॅच्युरिटी होते 21व्या वर्षी, तर 21 वर्षानंतर त्याला परत 10 लाख रुपये, 20 लाख रुपये, 10 लाखाचा समेशन प्लस ऍडिशनल 10 लाख, बरोबर, सॉरी, 20 लाख रुपये त्या म्हणजे मुलांना मिळतात. म्हणजे व्यक्ती गेल्यावर पण पैसे, दरवर्षी पण पैसे, म्हणजे पूर्ण वडिलांची जबाबदारी जीवन लक्ष LICचा प्लॅन पार पाडतो. एवढं आपण आपल्या मुलावर जर आपलं प्रेम असेल तर आपण एवढं तर करू शकता, करायलाच पाहिजे, करायला काय हरकत आहे. आणि दुसरी गोष्ट, LIC मध्ये जीवन उत्सव आणि जीवन उमंग हे प्लॅन एवढे जबरदस्त आहे मित्रांनो. जवळपास मला एक सांगा, आज तुमचे हातपाय चालू राहिले, तुम्ही काम करू राहिले, कष्ट करू राहिले, किती दिवस करशाल तुम्ही काम? जवळपास मला वाटतं 45-50 आणि किंवा 58-60, बस 60 वर्षानंतर तुम्हाला तुमच्या मुलांवर, नातवांवर अवलंबून राहायचं आहे का? शक्यच नाही. तेच घरातून काढून तुमची इच्छा आहे करायची, तेच घरातून काढून देता. म्हणजे कोणाचे नातवंड मुलं चांगले निघतात ते ठीक आहे, एखादी केसमध्ये. पण एखाद्या केसमध्ये जर तुमचे पैसे आयुष्यात तेवढे कमावले, तेवढे सगळे संसाराला, घर घे, गाडी घे, बंगला घे, ही प्रॉपर्टी घे, प्लॉट घे, ते घे, समजा सगळं इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवून टाकलं, स्वतःसाठी काहीही केलं नाही तुम्ही आयुष्यात, तर साहजिक मी सांगतो 100% तुमची म्हातारपणाला तुम्हाला असे हात पसर नाही, नातवा पुढं, मुला पुढं. रिअल परिस्थिती आहे. कारण की तुम्ही दर 2 दिवसाला त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. भाऊ गोळ्या आणायचे पैसे दे, भाऊ खोकला लागला औषध आणायचे पैसे दे, मथरीला काही झालं पैसे दे. मला 60 वर्षानंतर माणसाचे अर्धे पैसे पुरे दवाखान्यातच जात्या, चक्रा मारण्यामध्येच जात्या. तुम्ही प्रत्येक 10 रुपये, 20 रुपये, 100, 500 दरवेळेस मुलाला, नातवाला नाही मागू शकत. त्यासाठीच, बरोबर आहे, त्यासाठीच आम्ही सांगतोय तुम्हाला, तुमचं आज तुम्ही कष्ट करण्याची तुमची या मनगटात ताकद आहे, तुमचं आज कष्ट करायचं वय आहे. या वयात तुम्ही तुमची बचत पेन्शन प्लॅनमध्ये सुद्धा करू शकता. जीवन उमंग, जीवन उत्सवमध्ये जर तुम्ही आज जी बचत केली, तुम्ही वर्षाला जवळपास ठीक आहे नाही काही तर 25,000 रुपये जरी बचत केली एका वर्षाला जीवन उत्सव प्लॅनमध्ये, तर कमीत कमी तुम्हाला 40,000 रुपये पेन्शन तुमच्या 18 वर्षानंतर तुम्हाला जवळपास जीवन उत्सव प्लॅनमध्ये चालू होऊन जातं. म्हणजे म्हातारपणाची पूर्ण चिंता तुमची 40,000 रुपयात काय नाही घेऊ शकत तुम्ही. तुमची होती तर होती, पण मग घरच्याला पण रिस्क करू ना. तुम्हाला त्यांना ताण द्यायचं काम नाही. त्यातल्या तुम्हाला जर काही झालं तर उद्या तुम्ही नसताना तुमच्या पश्चात तुमच्या मुलाबाळांना सुद्धा मोठा फंड त्या पॉलिसीतून मिळणार आहे मित्रांनो. फंड असतो, याच्यात जास्त रिस्कवर आहे. जेणेकरून तुमच्या घरचे मुलं बाळ म्हणतील की जाता जाता आप्पा गेले पण आमच्यासाठी काहीतरी करून गेले, नाव घेतील. हो नक्कीच, तुमचं ना अशा वेळेस तुमचं समजा आठवण त्या पैशाच्या रूपाने काय, हे जग सगळं स्वार्थी झालेलं आहे. त्यामुळं अशा परिस्थितीत तुमची आठवण त्यांना नक्कीच येणार आहे, यात काही शंका नाही. त्यामुळं तुम्ही
कमीत कमी स्वार्थातून तुम्ही तो परमार्थ साधणारच आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या म्हातारपणासाठी स्वार्थातून तुमच्या पेन्शन प्लॅनची योजना करून ठेवणार. तुम्ही गेल्यावर त्यांना रक्कम मिळणार म्हणले तो झाला परमार्थ. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जीवन उत्सव आणि जीवन उमंग आमच्याकडचे LIC प्लॅन तुम्ही घेऊ शकता. घ्यायला पाहिजेच, खरंच गरज आहे. जो माणूस 1 लाख रुपये महिना कमवतोय आज, त्याला खूप व्हॅल्यू आहे. पण जेव्हा त्याला काही झालं तर लोक विसरून जातील हा 1 लाख रुपये महिना कमवत होता. लोक जर का त्याचा इन्शुरन्स नसला तर लोक तुम्ही करोडो रुपये कमवून ठेवा, करोडो रुपये कमावले की घ्या प्रॉपर्टी, कमावले की ही घ्या प्रॉपर्टी, घर घ्या, बंगला घ्या. आपलं प्रॉपर्टी घेतली त्याच्यावर कर्ज, घर घेतलं त्याच्यावर कर्ज, फ्लॅट घेतला त्याच्यावर कर्ज, गाडी घेतली त्याच्यावर कर्ज, एवढं मोठं फर्निचर केलं आणि त्या घराचं लोन चालू आहे. आणि जर का तुम्हाला काही झालं तर बँकवाले घरी येणार, म्हणणार नाही की तुमचा बाबा गेला तर आज कर्ज माफ झालं. नाही, एक गाडी ओढून नेणार, प्लॉटवाले रजिस्ट्री केलेली असते, ते सगळे डॉक्युमेंट असतात, ते कब्जा करून घेतात. कमीत कमी तुमची पॉलिसी असल्यामुळे तुमच्या नावावरील कर्जच तुमच्या पॉलिसीतून फिटू शकतं मित्रांनो, मुक्त करू शकता, भेटू शकता. त्यामुळेच पॉलिसी असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. नेहमी आम्ही प्रत्येकाला जे भेटल त्याला पॉलिसीचं महत्त्व सांगत असतो. आमच्या परीनं आम्हाला जी आमच्या LICनं जी म्हणजे लोकांची सेवा करण्याची जी संधी दिली त्याचा आम्ही पूर्णपणे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोच. परंतु तरीसुद्धा काही लोकांच्या विम्याचं महत्त्व लोकांच्या लक्षात येत नाही. गैरसमज आहे त्यांचा, खूप मोठा गैरसमज. आता काय झालं, मागील काही काळामध्ये प्रायव्हेट कंपन्यांनी बऱ्याच लोकांना फसवलं, हे आम्हालाही मान्य आहे. पण मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही LICवर विश्वास नाही ठेवायचा. LICनं आतापर्यंत कोणालाही फसवलं नाही आणि LICचे 99.99% जवळपास क्लेम सेटल झालेले मित्रांनो. कोणत्याही कस्टमरला कुठलाही त्रास न देता थोडंफार जे रिक्वायरमेंट जेवढी राहते कागदपत्राची तेवढी जर तुम्हाला द्यावं लागते, द्यावंच लागणार कुठेही. कारण एकदम सहज इथं माहीत नाही. आता एखाद्या व्यक्तीनं आत्महत्या केली, का केली, कशामुळे केली, काय अशा गोष्टीचा तपास घेऊन समजा मग क्लेम सेटल करते LIC. या गोष्टी तर समजा जे याच्यानुसार रूल अँड रेग्युलेशन नुसार करणार. पण इतर प्रायव्हेट कंपन्यांच्या तुलनेत LICचा त्रास अजिबात नाही मित्रांनो. बाकीचे तुम्ही आता प्रायव्हेट कंपनीचे आम्ही नाव घेणार नाही, एखादा रिक्षा डाव्या बाजूला जाऊ द्या आणि आपला ज्याने पॉलिसी घेतलेली तो त्याच्यात बसेल असू द्या, तर ते म्हणजे ही रिक्षा रॉंग साईडनंच का जात होती. म्हणजे डाव्या बाजूला जाताना डाव्या बाजूला जातो ना आपण, तर उजव्या बाजूलाच का ही रिक्षा होती, म्हणून ही रिक्षा